नमस्कार, मी प्रल्हाद सोने. आपण पाहतात ओमसाई न्यूज. वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे 10वी 12वी नीट CET या परीक्षेत ज्यांनी गवगवीत यश मिळवले अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वागत सत्कार समारंभ हा आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाप्रसंगी गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे श्याम चैतन्य महाराज, निलेश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दाढी सर, तालुकाध्यक्ष बन्सीलाल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल जाधव तसेच कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन खेमराज नाईक यांनी केले तर आभार महेंद्रसिंग नाईक यांनी केले. ज्या महनीय व्यक्तीच्या जयंतीनिमित्ताने हा गुणगौरव समारंभ आहे, त्या व्यक्तीच्या नावामध्ये वसंत आहे की पतझडों भी पहाड़ आ जाए जब वसंत आ जाए. अगदी त्याचप्रमाणे जो समाज हा अत्यंत निरक्षरतेच्या गर्तेमध्ये असलेला होता, जो समाज दिशाहीन झालेला होता, त्या समाजाला दिशा देण्याचं काम स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी केलं आणि त्या माध्यमातून आज हा गुणगौरव समारंभ आपल्या या ठिकाणी केला. आपण नाईक साहेबांबद्दल बोलणारे खूप लोक आहेत. नाईक साहेबांबद्दल जर का मी एकच सांगू इच्छितो की नाईक साहेबांचं एक वाक्य होतं, देशाच्या केंद्रीय नेतृत्वाला ठणकावून सांगितलेलं होतं की शेती मोडाल तर लोकशाही मोडली. त्यावेळेला केंद्रीय नेतृत्व आढळलं की एक राज्याचा मुख्यमंत्री अशा पद्धतीने आपल्याशी बोलतो, परंतु खऱ्याला खरं आणि वास्तविकताला चेहरा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी नाईक साहेबांनी. एका अत्यंत सधन कुटुंबातील नाईक साहेब की ज्यांचं प्राथमिक शिक्षण त्या खेड्यावरून होऊन ज्यावेळेला त्या नागपूरच्या मॉरिशस कॉलेजला पदवीचं शिक्षण घ्यायला गेले आणि त्या पदवीच्या शिक्षणाच्या माध्यमातून LLBचं शिक्षण केलं, परंतु त्यांनी तर मनात ठेवलं असतं भाऊ सर की मला मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन वकिली करायची आहे. त्यांनी ते केलं असतं, पैसा प्रचंड कमवला असता, परंतु मी माझ्या आदिवासी बांधवांचं काही देणं लागतो, मी माझ्या शेतकरी वर्गाचं काही देणं लागतो, मी माझ्या गोरगरीब वंचित दुर्बल घटकांचं काही देणं लागतो. याकरता पुसद सारख्या छोट्याशा शहरामध्ये वकिली करून त्या ठिकाणी गोरगरीब वंचित दुर्बल घटकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम नाईक साहेबांनी केलं. आणि ही ऊर्जा, हा DNA हा संपूर्ण समाज आज घेऊन चालला. आपण बघतोय की मागच्या 100 वर्षाच्या काळामध्ये बंजारा समाजाने जी प्रगती केली, आज विविध क्षेत्रामध्ये बंजारा समाजाच्या माता भगिनी काम करतात. IAS IPS दर्जामध्ये त्या ठिकाणी दक्षिण भारताच्या आमच्या माता भगिनी IAS आणि IPS आहेत, आमचे बंधू IAS आणि IPS आहेत. शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम नाईक साहेबांसारख्या अनेक लोकांनी त्या ठिकाणी केलं. आपल्याला सांगताना आनंद होतो की ज्या वेळेला हिमालय संकटात होता त्यावेळेला महाराष्ट्राचा सह्याद्री त्याच्यासाठी खाऊन गेला होता आणि ते वसंतराव नाईक साहेब. ही कथा नाईक साहेब आणि ज्या नाईक साहेबांनी या महाराष्ट्रावर 12 वर्ष सर्वाधिक काळ सतत मुख्यमंत्री राहण्याचा एक लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला, परंतु त्या शेतीच्या क्रांतीची ज्योत पेटवण्याचं काम अहोरात्र जर का कोणी केलं असेल तर ते वसंतराव नाईक साहेबांनी केलेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही 10वी 12वी झालेला, पुढे तुम्हाला डिग्रीचं शिक्षण घ्यायचं आहे. मी तुम्हाला स्वानुभवातून आणि स्वतःच्या अनुभवातून सांगेन की तुम्ही संगत चांगली ठेवा, संगत चांगली ठेवा. हा वयाचा तुमचा टर्निंग पॉइंट आहे. तुमची संगत त्या ठिकाणी जर का सुशील असेल, तुमची संगत त्या ठिकाणी जर का यशाची गीतं गाणारी असेल,
तुमची संगत समाजाला घेऊन चालणारी असेल, तुमची संगत आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारी असेल, तुमची संगत स्वतःचं भविष्य उज्ज्वल करणारी असेल, तर अशा संगतीच्या सोबत तुम्ही शूद्र कसले आणि ते का सर्व अविद्येने केले. म्हणून विद्येचं महत्व पटवून सांगताना नाईक साहेबांचं उदाहरण आपण समोर ठेवलं पाहिजे. आज आमच्या माता भगिनी, आमच्या युवा या ठिकाणी आहेत की त्यांनी 10वी 12वी मध्ये खूप चांगल्या प्रकारचे मार्क्स त्या ठिकाणी कमवलेले आहेत. अतोनात मेहनत घेतलेली आहे. परंतु ही मेहनत आता या मेहनतीला यशाचं शिखर गाठण्याचं काम आपल्याला करायचं. कारण मित्रांनो, आज आम्हाला विचारा वय आणि वेळ निघून गेल्यानंतर किती मोठा पस्तावा होतो. आज आमचं वय निघून गेलं, आमची वेळ निघून गेली. परंतु तुमच्याकडे अजूनही वय आहे, तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. नाईक साहेबांना आदर्श म्हणून समोर ठेवा, संत सेवालाल महाराजांना आदर्श म्हणून समोर ठेवा. आपल्याही उत्तर महाराष्ट्रामधून अनेक IAS, अनेक IPS दर्जाचे लोक आणि माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी होतील या गाडी मात्र शिकतात. कारण आपला समाज हा संत सेवालाल महाराजांचा विचारावर चालणारा समाज आहे. आपला समाज वसंतराव नाईक साहेबांच्या विचारावर चालणारा समाज आहे. आपल्याला सांगताना आनंद होतोय की नाईक साहेबांच्या कारकिर्दीमध्ये रोजगार हमी योजना त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आली. ज्या वेळेला भीषण दुष्काळ पडला त्यावेळेला भीष्म प्रतिज्ञा नाईक साहेबांनी घेतली की जर का या महाराष्ट्राला 2 वर्षाच्या अंतरात जर का अन्नधान्याच्या संदर्भामध्ये स्वयंपूर्ण नाही केलं तर मी जाहीर चौकामध्ये फाशी गिरे सांगणार नेतृत्व नाईक साहेब आहे. हा खमक्यापणा या ठिकाणी नाईक साहेबांमध्ये होता. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्राला संकट आलं, जलसंधारणाचे कामं त्या ठिकाणी होत होती. जलसंधारणाचे कामाच्या बाबतीमध्ये वसंत बंधाऱ्याचे जनक जर का कोणी असेल तर ते त्या ठिकाणी नाईक साहेब. रोजगार हमी योजनेचे जनक कोणी असेल तर ते नाईक साहेब. औद्योगिक क्षेत्राचे जनक कोणी असेल, MIDCचे जनक त्या ठिकाणी नाईक साहेब. मजदूर असेल, शिल्प असतील, याचे जनक कोण असतील तर ते नाईक साहेब. अधिकारी कर्मचारी संगठना इनके द्वारा जो विद्यार्थी 10वीं 12वीं नीट में अच्छे मार्क से पास हुए हैं, उनका ये जो एक सत्कार समारोह रखा है, इस प्रोग्राम में उपस्थित इस कार्यक्रम के अध्यक्ष सम्माननीय धाड़ी सर और इस कार्यक्रम को पूर्ण रूप से सक्सेस करने में हमारे विठल गुरुजी है, हमारा बंसीलाल है और पूरा कर्मचारी संगठन और सम्माननीय व्यासपीठ, आप सभी को जय श्री कृष्णा, जय वसंत। शायद भूख लग रही होगी, लेट हो गए। मुझे प्रसन्नता है, मैं वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संगठनों को बहुत बहुत धन्यवाद देता हूं कि जो युवा देश का भविष्य है वो पास आउट होने के बाद में उनको एक अच्छी सकारात्मक ऊर्जा मिले, उन्हें एक अच्छी प्रेरणा मिले और वहीं रुककर वो आगे अच्छे से कैसे बढ़े, उसके लिए उनका जो एक सम्मान रखा गया है, सभी के लिए जोरदार ताली बजाकर हमें अभिनंदन। गुरुदेव की सेवा है, गुरुदेव का आशीर्वाद समझ के, ये मैंने कोई तुम्हारे पे उपकार नहीं किया है, ये किसी ने मुझे दिया, एक अच्छा काम के लिए तुमने किया तो मेरा कर्तव्य है, आगे कर्तव्य है कि अच्छे काम में मैंने तुमको सपोर्ट करना चाहिए। आज हम स्वर्गीय वसंतराव जी नाईक इनकी 111वीं जयंती के उपलक्ष्य में एक सुंदर आयोजन कर रहे हैं। अभी अभी मैंने एक वीडियो देखा है 3 दिन पहले, शायद यावल के चोपड़ा में सही में उन्होंने जो वसंतराव नाईक की जयंती के उपलक्ष्य में जो रैली निकाली, एक मेरोनुक निकाली, ये मेरोनुक का आदर्श लेना हमारा भी कर्तव्य है। क्या होता है, हम एक दिन बैठ जाएंगे, 2 घंटे चर्चा कर लेंगे और सिर्फ एक दूसरे का सम्मान कर लेंगे, कुछ बच्चों को एक गिफ्ट दे देंगे और उठ जाएंगे। नहीं, जिस व्यक्ति ने 11 साल अखंड मुख्य मंत्री पद भोगा है, उसकी जयंती मैं हर साल बोल रहा हूँ, 3 साल पहले भी मैंने इस बात पर जिक्र किया था, इतनी जोरदार होनी चाहिए कि हमारा आदर्श दूसरों तक पता चले। आज जो वसंतराव नाईक जी का नाम कहीं न कहीं थोड़ा सा पीछे आ रहा है, हम उसको आगे कैसे बढ़ाएं, आने वाली पीढ़ी को उनकी प्रेरणा अच्छी कैसे मिले। हम सोचते हैं कि वसंतराव नाईक जी ने, उनको क्या बोला जाता है, हरित क्रांति के प्रणेते। मैं विनती करूं, यहाँ जितने लोग बैठे हैं, हर एक ने यदि वसंतराव नाईक जी की स्मृति में 5 वृक्ष यदि लगाते हैं
तो वसंतराव नाईक जी की जयंती हमने करी, वसंतराव नाईक जी की आत्मा खुश होगी और वो हमें आशीर्वाद देंगे। आज हम देख रहे हैं ग्लोबल वार्मिंग इतनी जोर से बढ़ रही है। आज हम हमारे बच्चों के लिए अच्छे अच्छे मकान बना के जा रहे हैं, कुछ खेतियां लेके जा रहे हैं, लेकिन पेड़ पौधे नहीं लगा रहे। यदि अच्छे अच्छे मकान बना के चले जाएंगे और पेड़ पौधे नहीं लगाएंगे, आपने कोरोना में देखा है करोड़ोंपति लोग ऑक्सीजन के अभाव में अपने जीव को गंवा दिया। यदि हम पेड़ नहीं लगाएंगे, पर्यावरण की रक्षा नहीं करेंगे, तो फिर हम अभागे ठहरे जाएंगे। इसलिए मित्रों, हम सबका नैतिक कर्तव्य है कि हमारे घर में यदि बच्चे अच्छे पढ़ रहे हैं, हर एक बच्चों को हमने अच्छे संस्कार देना चाहिए। और आज कलयुग है महाराज, कलयुग की इतनी भयावह अवस्था आने वाली है, जिसने अपने परिवार को संभाल लिया वो जीत गया, नहीं तो काय कोणाचे गेले ज्याचे त्याने आहित केले। मित्रों, हमारी जिम्मेदारी है, यदि कोई अच्छा काम कर रहा है, मैं ये कार्यक्रम में विशेष कर रुकने की पूरी कोशिश रहती है, लेकिन क्या करूं, आप जैसे प्रेम करने वाले बहुत सारे लोग हो गए और मैं अकेला हो गया तो कहीं कहीं मेरी नाइलाज हो जाता है। नहीं तो ऐसे समय में, ऐसे कार्यक्रम में पूरा समय दूं और रुकूं। मैं मेरे बच्चों से भी कुछ सुनना चाहता हूँ। हमारे ये जो दिख रहे छोटे छोटे, लेकिन इनमें इतना टैलेंट है, इतना कुछ भरा हुआ है, सिर्फ हमने अच्छे संस्कार देकर उनमें से निकालना है। कौन कहता है कि ये अच्छे आईपीएस नहीं बन सकते, पुलिस अधिकारी